देशभरामध्ये सगळीकडे जागतिक महिला दिन साजरा होत आहे। जागतिक महिला दिन म्हणजेच महिलांचा, नारी शक्तीचा, सन्मानाचा आणि कार्यकर्तृत्व गौरवाचा हा आजचा दिवस सगळीकडे साजरा होत आहे। आज आम्ही पालशेतमधल्या गाव आहे जे ग्रामीण आहे गुहागर तालुक्यामध्ये, आणि कोकण हे निसर्ग सौंदर्याने अतिशय समृद्ध असं आहे। इथे समुद्र किनारा आहे, आंबा, काजू, नारळ असे विविध प्रकारचे इथे फलोत्पादन होत असतं। हे सगळं होत असताना नारी शक्तीचा विजय आणि नारी शक्तीचा सन्मान तेव्हाच होईल की ज्या वेळेला महिला ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील। आज आपण पाहतोय की शासनाचे अनेक उपाययोजना आहेत, परंतु त्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीयेत, आणि त्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागातल्या महिला या अतिशय सहानुभूतीपूर्वक वाट पाहतात की आमच्याकडे योजना कधी येतील, परंतु त्या येत नाहीयेत। त्या येण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांच्या वतीने संकल्प करतोय की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचण्यात याव्यात। आमच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी शिक्षण केंद्र असावेत, आरोग्याची सेवा करण्यासाठी आरोग्य केंद्र असावेत, आणि यासाठी महिला आज ज्या वेगवेगळ्या प्रकारचा गृहोद्योग करतायत त्या गृहोद्योगाला या ठिकाणी व्यापाऱ्यांची बाजारपेठ असावी। अशा पद्धतीने ह्या ग्रामीण भागातील माल परदेशात जातोय, पण आजही आमच्या ह्या शेतकरी आणि कष्टकरी कामगार महिला ह्या बेरोजगार आहेत। तर ह्या सगळ्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध दिला पाहिजे, आणि यासाठी ह्या जागतिक महिला दिनी आम्ही संकल्प करतोय की येणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या अगोदर ह्या भागामध्ये गुहागर तालुक्यामध्ये महिलांना रोजगार प्राप्त होण्यासाठी आम्ही सगळ्याजणी सक्षमपणे शासनाशी आम्ही लढणार आहोत। या पद्धतीने मी आज जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देते। जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा।